कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी असिस्टंट डिझायनर हा कोर्स या ठिकाणी सुरू केला, बरोबर ना? तर साधारणपणे 4 तासाप्रमाणे 60 दिवस आपल्याला या बॅचमध्ये यायचं आहे. हा कोर्स करत असताना काही गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची की आपल्याला वेळ पाहायची. जो वेळ तुम्हाला दिलेला किती दिला वेळ काय दिला 10 वाजता आपल्याला इथे यायचं, बरोबर? आणि 2 वाजता आपल्याला जायचं. 10 वाजता तुम्ही ज्यावेळेस काही याल काही ग्रुप फोटो GPS मध्ये काढला GPS फोटो तुम्हाला ऑफिसला पाठवायचा आणि 2 वाजता ज्यावेळेस सुटेल त्यावेळेस तुम्हाला ग्रुप फोटो GPS मध्ये काढायचा, तो सुद्धा आपल्याला ग्रुपमध्ये टाकायचा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार की आपण काय पाळतो वेळ, बरोबर? आणि रोज आपल्याला क्लासमध्ये यायचं. जवळपास 80% आपल्याला हजेरी असणं गरजेचं आहे. 80% हजेरी नसेल तर पुढे तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. त्याच्यामुळे लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा या सगळ्या परीक्षांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक सर्टिफिकेट ज्यावरती NCVT चालू होतं, देशातलं सगळ्यात चांगलं असं ट्रेनिंग आणि देशातलं सगळ्यात चांगलं असं सर्टिफिकेट सगळ्यांना मिळणार. याचे सगळ्या जे काय आहे प्रकार तुम्हाला शिकवले जातील. मशीनची माहिती, मशीनच्या पार्टची माहिती, मशीन बॉबिन कशी भरायची, केस कसा भरायचा, पॅन्डल कसा मारायचा, टाके कसे घालायचे, तबलं, टोपलं, पेटीकोट, रंगोट, लहान मुलाचा फ्रॉक, पंजाबी ड्रेस, साधा ब्लाऊज, अस्तर ब्लाऊज, ब्लाऊज, त्यावर अनेक ब्लाऊजचे डिझाईन्स आहेत, ड्रेसचे डिझाईन्स आहेत, जे हाताचे डिझाईन्स असतील, बाईचे डिझाईन्स असतील.